राज्यातील पावसासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट अखेर जाहीर झालेले आहे। आता राज्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्यातली त्यात चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात देखील केलेली आहे। मात्र अशातच एक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी काय म्हणावं तर शेतकऱ्यांसाठी पाऊस कधी उघडणार अशा प्रकारची दिलासा देणारी बातमी ही शेतकऱ्यांना पाहिजे। मात्र आता खरंच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? पाऊस उघडणार तरी कोणत्या तारखेला? ही सर्व काय अपडेट पाहायला मिळणार आहे। कारण सध्या जर पाहायला गेलं तर आता मुसळधार पाऊस राज्यात सुरू आहे। मात्र त्यातच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून राज्यातील पाऊस हा आता उघडणार आहे। सध्या सुरू असलेला पाऊस हा मान्सूनचा नसून अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी आलेलं आहे। मात्र आता हा पाऊस आता उघडणार आहे, पूर्णपणे विश्रांती देखील घेणार आहे। तुमचे शेतीचे जे काही कामे राहिली असतील ती कामे आता तुम्हाला पूर्ण करून घेता येणार आहेत। बहुतांश भागामध्ये पाहण्यात देखील आलं की काही ठिकाणी अजून देखील शेतीची कामे काहीच झालेली नाहीयेत, काहीच पूर्ण झालेली नाहीयेत। त्याचं मेन कारण म्हणजे हा 15 दिवस पडणारा पाऊस, 15 दिवस अवकाळी पावसाने सगळीकडे दाणादाण उडवलेले आहे। काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अक्षरशः नदी नाल्यांना पाणी येणारा पाऊस हा बरसलेला आहे। आता तीच पावसासंदर्भातील अपडेट आहे। हा पाऊस किती दिवस राहणार, कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार व पाऊस उघडणारी तारीख कोणती आहे? कारण आता पाऊस उघडणारा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। आता पावसाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, कोणत्या तारखेला पाऊस उघडणार ते देखील आता तुम्हाला पाहायला मिळेल। इथून पुढे फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर महत्त्वाचे अंदाज या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता आपण सर्वात आधी जाणून घेऊया चक्रीवादळाची स्थिती। कारण हे चक्रीवादळ आता कमजोर कोणत्या तारखेला होईल व कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यातून पाऊस हा उघडीप घेणार आहे ते आपण सविस्तर अपडेट घेत आहोत। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला पेरणी केव्हा करावी लागेल त्याबाबतचे देखील काही अपडेट्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। तसेच इकडे बघू शकता यामध्ये जून मधील एक अंदाज देखील हवामान विभागाकडून जाहीर झालेला आहे। जून मध्ये कोणत्या तारखेला पेरणी करण्याजोगी तारीख आहे, तसेच कोणत्या तारखेला पाऊस जास्त राहील, किती दिवस जून मध्ये उघडीप राहणार आहे त्याबाबतचा देखील अंदाज तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ बघत चला। यामध्ये बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर चक्रीवादळाची स्थिती ही पश्चिम महाराष्ट्राच्या आसपास पर्यंत आपल्याला दिसून येत आहे। याचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे। वाऱ्यांची एक दिशा पाहायला गेलं तर सोलापूर पासून नांदेड पर्यंत वारे हे जर विचार केला तर पश्चिमेकडून दक्षिण पूर्वेकडे हे आपल्याला वाहतानाचं पाहायला मिळत आहे। मात्र नांदेडच्या उत्तरेकडील भागापासून हे वारे जे आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे येतानाच पाहायला मिळत आहे। पूर्वेकडून उत्तर ते उत्तरेकडून पश्चिमेकडे अशा प्रकारची वाऱ्याची जोड क्षेत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशा प्रकारे ही वाऱ्यांची दिशा ही आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत विचार केला तर हे वारे आता जे आहेत काही भागात तीव्र ढग देखील घेऊन येत आहेत। यामुळे मुसळधार पाऊस राज्यात पाहायला मिळणार आहे। आता पुढचे काही तास देखील राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत, कारण की काही भागात खूप मुसळधार पाऊस होणार आहे। मात्र आता त्यापूर्वी आपण पाऊस उघडीप देणार तरी कधी त्याबाबतचा देखील अंदाज आता सविस्तर पाहूया। तर आता या ठिकाणी लक्ष देऊ शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर काही जिल्ह्यातून पावसाने आता उघडण्यास सुरुवात केलेली आहे। होय, आता कोणत्या जिल्ह्यापासून ही सुरुवात झालेली आहे आपण जिल्ह्यांची नावे आता सांगत आहोत। तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर पाऊस सर्वात आधी उघडीप घेणार आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातून। होय, नंदुरबार, नवापूर हे काही भाग असतील, सेंधवाचे काही भाग असतील, या भागामध्ये तुम्हाला आता उघडीप पाहायला मिळणार आहे। यामध्ये जर कोणते शेतकरी असतील जसा वेळ भेटेल तसे शेतीची कामे पूर्ण करून घ्या। या ठिकाणी आता आजपासूनच उघडीप पाहायला मिळणार आहे। तसेच 1 जून 3 जून संदर्भात देखील महत्त्वाचा अंदाज पाहायला मिळत आहे। तर आता नंदुरबार, सेंधवा, तसेच दहेगावचा भाग असेल, नवापूर, वाऱ्याचा भाग असेल, तसेच इकडे गुजरात पर्यंतचे सुरतचे भाग असेल, या ठिकाणी पावसामध्ये आपल्याला उघडीप ही पाहायला मिळणार आहे। सर्वात आधी पाऊस या ठिकाणी उघडीप घेतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। मात्र असंही नाही की एकदमच या ठिकाणी उघडीप निर्माण होईल, काही ठिकाणी पाऊस सुरू राहील। मात्र पावसाचा जोर हळूहळू या भागातून आता ओसरणार आहे। तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी कोणत्या तारखेला उघडीप घेईल आपण त्या जिल्ह्यांची नावे व कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यातून पाऊस हा कायमचा बंद होणार आहे, म्हणजेच की 10 ते 15 दिवसासाठी पाऊस कोणत्या जिल्ह्यातून बंद होणार आहे त्याबाबतचे अपडेट आता आपण पाहूयात।
आता इथून पुढे शेतकऱ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूपच गरजेचं आहे, कारण यामध्ये आपण पेरणीसाठी योग्य वेळ कोणती आहे, कोणत्या तारखेला कसा पाऊस राहील, जूनमध्ये पाऊस उघडणार तरी किती दिवस, जर जूनच्या सुरुवातीलाच पेरणी केली तर पावसाची उघडीप किती दिवस राहणार, जेणेकरून जास्त दिवस जर पावसाची उघडीप राहिली तर पेरलेलं पीक हे वाया जाऊ शकतं, तर पाऊस येणार तरी जूनमध्ये कोणत्या तारखेला, याबाबतचा एक अंदाज आपण पुढे पाहणार आहोत। हा अंदाज शेतकऱ्यांसाठी खूपच गरजेचा ठरणार आहे। त्यानंतर पुढील अपडेट तर आपण पाहतच आहोत, त्यामध्ये की कोणत्या जिल्ह्यातील पाऊस आता हा उघडकीस जात आहे, त्यातील आपण काही जिल्हे व आता तालुके पाहिलेले आहेत, अजून बरेच जिल्हे व तालुके पाहायचे आहेत, त्यासाठी व्हिडिओ बघत चला। त्यानंतर आता मान्सून कोणत्या तारखेला राज्यात दाखल होत आहे, का मान्सूनला आता मोठा अडथळा या चक्रीवादळामुळे निर्माण होणार आहे, याबाबतचा देखील एक प्रश्न उपस्थित आहे। मात्र त्याबाबतची देखील अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आहे। तर यामध्ये बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर पावसाची उघडीप आज बऱ्यापैकी धुळे, मालेगाव असेल, पाचोरा या ठिकाणी शेतीची कामे करण्यापुरती ही उघडीप पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी जे आहे ती ओलावा कमी असेल त्या ठिकाणी लवकरात लवकर शेतीची कामे उरकण्यास सुरुवात करा। जळगाव, पाचोरा, धुळे, मालेगाव, साक्री, नवापूर, अहवा, वारिया या भागामध्ये आता सध्या स्थितीला शेतीची कामे करण्यायोग्य प्रकारची आपल्याला परिस्थिती ही पाहायला मिळणार आहे। अशी परिस्थिती नंतर इकडे शेवगाव, अमरावती पर्यंत देखील येणार आहे। अमरावती या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी देखील पाऊस हा दिनांक 26 तारखेपासून हळूहळू ओसरत जाणार आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील आता पाऊस हा उघडणार आहे। यामध्ये अकोट, अचलपूर, अमरावती, आर्वीच्या भागात देखील पावसाची विश्रांती ही आपल्याला पाहायला मिळू शकते। मात्र एक अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। आजचा विचार केला तर पुढच्या 2 तासामध्ये राज्यातील काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। यामध्ये चक्रीवादळाचा प्रभाव पुणे, सातारा, अकलूज तसेच इकडे बघू शकता पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ढगफुटी पावसाचा अंदाज आहे। सतर्क राहणे आतापासून गरजेचं आहे। पुढच्या काही तासात खूपच तीव्र स्वरूपाचं, भयंकर स्वरूपाचं हे चक्रीवादळ आता धडक देणार असून पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राला घेराव घालणार आहे। आसपासचे छत्रपती संभाजीनगरचे भाग, वाशिम, यवतमाळ, नांदेड असेल, तसेच इकडे विचार जर केला तर नागपूर पर्यंत, अमरावती पर्यंत धो पाऊस राहील, तर पुणे, सातारा अतिवृष्टीचे संकेत आहेत। खूप मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो। अकलूज, अहिल्या, देवीनगर या भागामध्ये देखील तुफान पाऊस राहणार आहे। तर इकडे रत्नागिरी, सांगलीच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर चला, ही झाली पावसाची अपडेट। आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस कोणत्या तारखेला उघडत आहे, आता पुढील जिल्ह्यांची अपडेट आपण पाहूयात। यामध्ये बघू शकता सध्या स्थितीला विचार केला तर अमरावती, नागपूर या ठिकाणचा पाऊस येत्या 2 दिवसामध्ये आता उघडीप घेणार आहे। यामध्ये पूर्णपणे उघडीप जरी नाही झाली तरी शेती कामे तुम्हाला करता येतील, अशा प्रकारची उघडीप पाहायला मिळणार आहे। यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा जाहीर होत आहे तो नागपूर। नागपूर या ठिकाणी दिनांक 27 मे पासून उघडीप पाहायला मिळणार आहे। नागपूर या ठिकाणी उघडीप राहील, तुम्ही शेतीची कामे योग्य प्रकारे करू शकता। यामध्ये वरुडचे काही भाग, आष्टी, आर्वी चे काही भाग असतील, या ठिकाणी काटोलचे भाग, रामटेकचे भाग, तुमसर, भंडारा, मोदाचा भाग, साकुलीचे भाग या ठिकाणी उघडीप पाहायला मिळणार आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांना आपले शेतीची कामे ही आता फास्ट गतीने घेता येतील। तसेच आता सध्या स्थितीला नांगरणी, कोळपणी ही यवतमाळ जिल्ह्यात देखील दिनांक 27 तारखेपर्यंत करू शकता। 27 तारखेला थोडासा पावसाचा जोर कमी होणार आहे, मात्र असं नाहीये की पाऊस बंद होईल, अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। तसेच जर विचार केला तर दिनांक 28, 29 तारीख जोरदार पाऊस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप हळूहळू आपल्याला पाहायला मिळू शकते। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावच्या भागामध्ये 30 तारखेपासून शेती कामे करण्याजोगी परिस्थिती ही निर्माण होणार असून या ठिकाणी शेती कामे तुम्ही लवकरात लवकर उरकून घेऊ शकता, कारण की शेती कामे करण्यासाठी दिनांक 1 तारीख, 2 जून, दिनांक 3 जून, दिनांक 4 जून, दिनांक 5 जून या वेळेस राज्यामध्ये पावसाची उघडीप ही पाहायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी आपापली शेतीची कामे उरकून घ्यावीत, कारण दिनांक 4, 5, 6 जून राज्यामध्ये बऱ्यापैकी पावसाची उघडीप राहणार असून सर्व महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। हीच परिस्थिती दिनांक 7 तारखेपर्यंत राहील। तसेच एकंदरीत विचार केला तर 7 तारखेच्या आसपास थोडंसं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे। कोणते जिल्हे आहेत आपण बघूयात।
यामध्ये जळगाव, नाशिक, अकोला लवकरात लवकर पेरणी करून घ्यावी, कारण 7 तारखेपासून पुन्हा नंतर एकदा जोरदार पावसाला सुरुवात ही आता काही भागातून होणार आहे. दिनांक 7 तारखेला मुंबई असेल, सोलापूर, कोल्हापूर तुरळक ठिकाणी पाऊस, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, शेवगाव, जळगाव, मालेगाव, नाशिकच्या भागामध्ये पावसाला देखील सुरुवात पाहायला मिळू शकते. अशा प्रकारचा अंदाज आहे. दिनांक 1 जून ते 10 जून पूर्णपणे पावसात तुम्हाला उघडीप मिळेल. काही ठिकाणी थोडाफार पाऊस सुरू राहू शकतो. त्यावेळी शेतीची योग्य ती कामे करू शकतात. ज्यांच्याकडे योग्य प्रकारे पाण्याचं नियोजन असेल, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आम्ही जर पेरणी केली तर जेवढी पेरणी केलेली आहे तेवढं क्षेत्र तुषार सिंचनने आम्ही थोड्या वेळासाठी 1 किंवा 1.5 तासासाठी भिजवू शकतो, किंवा 40 मिनिटासाठी आम्ही ते क्षेत्र भिजवू शकतो. त्यावेळेस तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या, कारण सध्या स्थितीला ओलावा कमी असताना निर्णय घेणं हे खूप चुकीचं आहे. तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, कारण की जून महिन्यामध्ये देखील काही ठिकाणी उघडीप राहण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.